लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। जगद्गुरु श्री नरेंद्र आचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। सिमुरगव्हाण परभणी येथे उपासक व साधक दीक्षा संपन्न अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र आचार्यजी महाराज यांचा दिनांक 3 व 4 मार्च रोजी माऊली माहेर सिमुरगव्हाण येथे समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरु श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जगद्गुरु श्रींचे ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी उत्साहात स्वागत केले। जगद्गुरु श्रींच्या आगमनाने सर्व परिसर भक्तिमय झाला होता। भाविकांच्या गर्दीने हा सर्व परिसर फुलून गेला होता। माऊली माहेर सिमुरगव्हाण उपपीठ परभणी येथे 3 मार्च रोजी उपासक दीक्षा व 4 मार्च रोजी साधक दीक्षा घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जगद्गुरु श्रींच्या समस्या मार्गदर्शन व दर्शनासाठी भाविकांच्या सर्वत्र लांब लांब रांगा पाहावयास मिळाल्या। शिस्त व नियोजन पद्धतीने संग्राम सैनिक यांच्यासह सर्व सेवेकरांनी आपल्या सेवा शिस्तपणे निभावल्या। पाहूया या सोहळ्याचा काही भाग। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश रके, छत्रपती संभाजीनगर। यावत् भागीरथी गंगा तावत् देवो महेश्वरा, यावत् प्रकाशत्र भानु तावत् तं विजयी भवो। त्यांच्या ओटीमध्ये परमपूज्य कानिपनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की जय। समर्थ सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। श्री रामचंद्र की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पवन सुत हनुमान की जय। डबल लाईन नाही झाली ना। गुरुदया
गुरु जननी जन्मदाता एक जगी त्राता गुरु एक जगी त्राता रूप चारे रूप करी